आज आपण 50 वर्षांपासून बनत आलेले पारंपरिक पद्धतीचे मेथीचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत। यामध्ये मी गूळ व साखरेचा वापर केलेला नाही। थंडीच्या दिवसामध्ये हे मेथीचे लाडू सर्व वयोगटातील लोकांनी खाल्ले पाहिजे। हे लाडू बाळंतिणीसाठी तर उत्तम आहार आहे। यामध्ये मी गोडंबीचे प्रमाण जास्त घेतलेले आहे। गोडंबी ही बाळंतिणीच्या कंबरेसाठी खूप चांगली आहे। लाडू चवीला खूपच छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे। यामध्ये मी महत्त्वाच्या बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। चला तर हे मेथीचे पौष्टिक लाडू कसे करायचे ते पाहूया। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।